जिल्हा परिषद निकालानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये दाखल झालेत। विश्वसनीय सूत्रांनुसार मुख्यमंत्री, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेणार आहेत। या भेटींमुळे राज्याच्या राजकारणामध्ये नव्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता मंत्रालयामध्ये महत्त्वाची बैठक होतीये। अजित पवार यांच्या निधनानंतर ही पहिलीच मंत्रिमंडळ बैठक ठरणार आहे। या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच उपस्थित राहणार असल्यामुळे या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे पडघम वाजायला सज्ज। आज दुपारी 3 वाजता कामकाज सल्लागार समितीची बैठक विधिमंडळ समिती कक्षामध्ये होणार आहे। बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत। तर या बैठकीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज आणि कालावधी निश्चित होणार आहे। बहुचर्चित चंद्रपूर महानगरपालिकेचा महापौर आज ठरणार आहे। महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक ही सकाळी 11 वाजता महानगरपालिका मुख्यालयातील राणी हिराई सभागृहामध्ये होणार आहे। गेल्या महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडी बघता आजच निकाल वादळी आणि धक्कादायक ठरण्याची शक्यता आहे। सध्या कोणाचा महापौर होणार याची स्पष्टता नाही आणि त्यामुळे शहराच्या राजकारणावरती लक्ष लागलंय। मुंबई महापालिकेमध्ये इतिहास घडवला आहे। पहिल्यांदाच भाजपचा महापौर विराजमान होणार असून रितू तावडे आज पदभार स्वीकारणार आहेत। या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महापालिकेमध्ये उपस्थित राहणार आहेत। मुख्यमंत्री स्वतः महापौरांचे स्वागत करणार असून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक हे देखील यावेळी हजर राहणार आहेत। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये आज महापौर पदाची निवडणूक पार पडणार आहे। महापौर निवडीसाठी विशेष सभा सकाळी 11 वाजता होणार आहे। भाजपकडून महापौर पदासाठी समीर राजूरकर तर उपमहापौर पदासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून राजेंद्र जंजाळ यांची नावंही जाहीर करण्यात आली आहेत। शहराच्या राजकारणामध्ये आज निकालामुळे नव्या घडामोडी घडण्याची अपेक्षा आहे। सातारा जिल्हा परिषदेमध्ये त्रिशंकू निकालामुळे राजकीय ड्रामा सुरू आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याची शक्यता ही वर्तवली जाते। शंभूराज यांच्या घरी बैठक झालेली असून साताऱ्यामध्ये शिंदेंच्या सेनेकडे सत्तेच्या चाव्या असून राष्ट्रवादी शिवसेना युती ही किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे। भाजप 27 जागांवरती विजयी झालेला तरी बहुमतासाठी मित्रपक्षांची मदत आवश्यक आहे। राष्ट्रवादी 20, शिवसेना 15 जागांवरती विजयी झाल्यामुळे बहुमताचा फायदा हा युतीला मिळू शकतो। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईमध्ये संघटनात्मक विषयांवरती चर्चा करण्यासाठी महत्त्वाची बैठक बोलावली। ही बैठक आज सकाळी 11 वाजता शिवतीर्थ इथं पार पडणार आहे। बैठकीला मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे, तिन्ही उपशहराध्यक्ष आणि मनसेचे अविनाश अभ्यंकर हे उपस्थित असतील। तर या बैठकीमध्ये पक्षाच्या पुढील धोरणांवरती चर्चा होण्याची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। महाविकास आघाडीऐवजी एकला चलोरेचं धोरणावरती चर्चा होण्याची शक्यता ही वर्तवली जाते। तर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वबळावरती तयारीसाठी केडरला आदेश दिल्याची माहिती आहे। बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांचा आढावा आणि पक्षाच्या पुढील रणनीतीवरती चर्चा होईल। सर्व जिल्हाधिकारी आणि पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत। पनवेल महानगरपालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर आज निवडला जाणार आहे। भाजपकडे एकहाती सत्ता असल्यामुळे महापौर आणि उपमहापौर पदासाठी भाजपचेच उमेदवार हे निवडून येण्याची शक्यता आहे। महापौर पदासाठी नितीन जयराम पाटील तर उपमहापौर पदासाठी प्रमिला रविनाथ पाटील यांनी अर्ज दाखल केलेले आहेत। नितीन पाटील यांच्या निवडीमुळे पनवेल महानगरपालिकेला आगरी समाजाचा पहिला महापौर लाभणार आहे। सकाळी 11 वाजता ही निवड प्रक्रिया सुरू होईल। नाशिकच्या शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे। आज संध्याकाळी नाशिकच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चर्चा करणार आहेत। तर नाशिकच्या उपमहापौर पदावरून शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य बघायला मिळालं। सहसंपर्क प्रमुख विलास शिंदे यांना उपमहापौर पद दिल्यामुळे महानगर प्रमुख प्रवीण उर्फ बंटी तिदमे हे नाराज होते। तिदमे यांनी नगरसेवक पद आणि महानगर प्रमुख पदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता। मात्र एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी आपली तलवार ही म्यान केलेली असून नाराजी नाट्यावरती पडदा पडलेला आहे। तर राजीनामा देणार नसल्याचं प्रवीण तिदमे यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं। रायगड जिल्ह्यामध्ये भाजप आमदार रवी पाटलांना मोठा धक्का बसलाय। रवी पाटील यांच्या सुनबाई शर्मिला पाटलांचा शिहू पेण गटामधून पराभव झालेला आहे। ठाकरे सेनेच्या पल्लवी भोईरांनी त्यांचा पराभव केला तर पेणमधील 5 पैकी 4 जागांवरती भाजपचा तर एका जागेवरती ठाकरे सेनेचा विजय झालाय।
सोलापुरातील सांगोल्याच्या कोळ्यामध्ये पराभूत उमेदवार आणि गावगुंडांकडून तलवारीनं दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला। शेकाप प्रणित सांगोला तालुका विकास आघाडीचा विजय झाला आणि त्यानंतर विरोधी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आलाय। यानंतर आमदार बाबासाहेब देशमुखांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात येत असून दहशत माजवणाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी ही करण्यात येते। पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील बोरी पंचायत समिती गणामधून कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंच्या मुलानं मोठा विजय मिळवलाय। श्रीराज भरणेंनी 9,798 मतांनी विजय मिळवत विरोधकांना चितपट केलंय। सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मोठी ताकद पणाला लावली होती, तर या निवडणुकीमध्ये त्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं चित्र पाहायला मिळालं। मात्र स्वतःच्या घरातील उमेदवारांना निवडून आणण्यामध्ये त्यांना अपयश आलंय। औंध गटामधून वहिनी भारती गोरे यांचा पराभव झाला, तर कुकुडवाड गटामधून निकटवर्तीय अरुण गोरे यांना देखील पराभव स्वीकारावा लागला। मात्र दुसरीकडे बंधू शेखर गोरे यांची पत्नी सोनल गोरे या आंधळी गटामधून विजयी झाल्या। त्यामुळे जयकुमार गोरे यांच्यासाठी ही निवडणूक कही खुशी कही गम अशी ठरलेली असून 2 पराभवांमुळे जिल्हा आणि माण विधानसभा मतदारसंघामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे। माळशिरस तालुक्यामध्ये आमदार उत्तमराव जानकर यांना आज कभी खुशी कभी गम असा अनुभव आला। दहिगाव गटामधून मुलगा जीवन यांचा पराभव झाला, तर वेळापूर गटामधून पत्नी विमल जानकर यांनी विजय मिळवला। या विजयानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव गरुड बंगल्यासमोर सध्या जोरदार जल्लोष हा सुरू होता। रायगड जिल्ह्यातील कर्जत आणि खालापूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं मोठा विजय मिळवला। राष्ट्रवादीला या दोन्ही मतदारसंघामधून सर्वच्या सर्व 6 जागांवरती यश मिळालंय, तर या विजयामागे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांची रणनीती ही निर्णायक ठरल्याचं बोललं जात आहे। कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरती कर्जत खालापूरचा धुरंधर म्हणत सुधाकर घारे यांचे पोस्टर शेअर करण्यास सुरुवात केली आहे, तर या लढतीमध्ये शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांना राष्ट्रवादीकडून जोरदार धक्का बसलाय। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना अहिल्यानगरच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी नोटीस बजावलेली आहे। अजय महाराज बारसकर यांच्या विरोधामध्ये 22 आणि 25 फेब्रुवारी 2024 रोजी केलेल्या आरोपांप्रकरणी म्हणणं मांडण्याचे आदेश हे देण्यात आले, तर माध्यमांमध्ये केलेले आरोप हे बदनामकारक असल्याचा दावा करत अजय बारसकर यांनी तक्रार दाखल केलेली होती। पोलिसांकडून दखल न घेतल्यामुळे त्यांनी न्यायालयामध्ये खासगी तक्रार केली। उद्यापर्यंत म्हणणं न मांडल्यास पुढील कारवाईचा इशारा या नोटीसीमधून देण्यात आलाय। जरांगे, तुम्ही माझ्यावर आरोप केले, आता हे आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी तुमची आहे। मी देवेंद्र फडणवीस साहेबांकडून 40 लाख घेतले का नाही घेतले हे तुम्ही सिद्ध करायचं आणि कोर्टाच्या कारवाईला सामोरं जायचं। याच्यातून 5 कलम आहेत भारतीय न्याय संहितेचे 5, 351, 52, 53 आणि 356 या सगळ्या कलमांनी त्यांच्यावर मी गुन्हा दाखल केलेला आहे। संभाजीनगर तालुक्यातील वडगाव कोल्हाटी गटामध्ये चुरशीच्या लढतीमध्ये भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन गरड यांनी अवघ्या 1 मतानं विजय मिळवलाय। त्यांनी शिवसेनेचे उमेदवार हनुमंत बोंडवे यांचा पराभव केला। 1 मतानं निवडून आल्यानंतर गरड यांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू आले, तर आपण वाळू माफिया आणि ताकदवार उमेदवारांच्या विरोधामध्ये लढा दिला, सामान्य माणूस असताना देखील जनतेनं निवडून दिलं असं सांगत त्यांनी मतदारांचे आभार मानले। दरम्यान हनुमंत बोंडवे यांनी पराभव स्वीकारत 1 मतानं का होईना पण पराभव असतो आणि त्या 1 मताची आज किंमत कळली अशी प्रतिक्रिया दिली आहे। माझे सर्वसामान्य मित्र होते, महिला होते, सगळ्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिला। भले 1 मत असेल तर ते 1 मताची किंमत खूप मोठी आहे, हे लोकशाहीने दाखवून दिलं। भाजपनगरच्या विकासासाठी भाजपच्या माध्यमातून 100% शौचालय, कचरा, विकास कामं याच्यावर भर देऊन मी जनतेची सेवा करणार आणि येणाऱ्या काळात या 1 मताचं महत्त्व होऊनच लोकांशी अजून माझी जिम्मेदारी वाढली की चांगलं वागून त्या पद्धतीने मी करणार। ठीक निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये मतदार राजा जो काही निर्णय घेतो तो सगळ्यांनी मान्य करणं सगळ्यांना कंपल्सरी। त्यामुळं 1 मतदानी जरी माझा पराजय झाला असला तरी परत आणखी मी चांगलं काम करून पुढच्या वेळेस आणखी मताने येण्याचा प्रयत्न करेन।
परभणी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एक लक्षवेधी निकाल समोर आलाय. अवघ्या 22 वर्षांच्या तरुणीनं विजय मिळवत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. टाकळी कुंभकर्ण जिल्हा परिषद गटामधून ठाकरे सेनेच्या उच्च शिक्षित उमेदवार प्रतीक्षा जयस्वाल यांनी विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांचा पराभव केलाय. गेल्या 20 वर्षापासून माझे वडील राजकारणात आहेत, तर त्यांचंच आहे जे सगळं त्यांच्या कष्टाचं फळ आज मला भेटलेलं आहे. एक तरुणी म्हणून काहीतरी शिक्षित आहेत तुम्ही, एक तरुणी म्हणून काहीतरी विजन असेल ना जिल्हा परिषदला, गावांमध्ये काय विकास करायला पाहिजे? हां तर सर्वप्रथम महिलेसाठी मी बचत गट असतील, परत रोजगार वगैरे ते, आणि गावातील जे काम असतील म्हणजे जनतेची जी अडचण असेल ते सोडवण्याचे प्रयत्न मी करेन. परभणीमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसेंनी जोरदार जल्लोष केला. भरोसेंची पत्नी सुचिता भरोसे या टाकळी बोबडे या जिल्हा परिषद गटामधून विजयी झाल्यानंतर भोसले यांनी मोठा जल्लोष साजरा केला. राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांच्या पराभवानंतर अनगरमध्येही भाजपनं जल्लोष केलाय. भाजपचे माजी आमदार राजन पाटलांनी दंड थोपटत उमेश पाटलांना डिवचलंय. सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपचा अभूतपूर्व विजय नोंदवला गेला. जिल्हा परिषदेच्या 6 पैकी 6 आणि पंचायत समितीच्या 12 पैकी 12 जागांवरती भाजपनं विजय मिळवलाय. 2 शिवसेना आणि 2 राष्ट्रवादी एकत्रित लढूनही महाआघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागलाय. तर या निकालामुळे बार्शीचे ठाकरे सेनेचे आमदार दिलीप सोपल यांना मोठा धक्का बसलाय. सोलापूरच्या सांगोल्यामध्ये पंचायत समितीवरचा 55 वर्षांचा गड शेतकरी कामगार पक्षानं कायम राखला. शेकाप प्रणित सांगोला आघाडीच्या उमेदवारांनी या निवडणुकीमध्ये सर्वाधिक ठिकाणी विजय मिळवलेला आहे. दरम्यान सांगोल्याची जनता एकाच विचारधारेवरती ठामपणे चालणारी आहे अशी प्रतिक्रिया आमदार बाबासाहेब देशमुख यांनी या विजयानंतर दिली. पुण्यातील मावळमध्ये राष्ट्रवादीला मोठं यश मिळालंय. राष्ट्रवादीचे तब्बल 5 उमेदवार हे विजयी झाले. यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो हातात घेत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तर राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेमध्ये मोठं यश मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. सांगलीच्या खानापूर तालुक्यामध्ये शिवसेनेनं जिल्हा परिषदेच्या 4 आणि पंचायत समितीच्या 8ही जागांवरती विजय मिळवलाय. नागेवाडी जिल्हा परिषद गटामधून आमदार सुहास बाबर यांच्या वहिनी शीतल बाबर यांचा विजय झालाय. तर शिवसेनेच्या या विजयानंतर सुहास बाबर यांनी शड्डू ठोकत जल्लोष साजरा केला. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी गावकीपेक्षा भावकीला प्राधान्य देत आपल्या भाऊजाई अर्चना पाटील यांना निवडून आणलं. तेरमध्ये पराभूत उमेदवार सक्षणा सलगर यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावरती आरोप केलेत. तसंच अर्चना पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोट्यवधी रुपयांचं वाटप केल्याचा आरोप करत रात्रीचे सीसीटीव्ही तपासावेत अशी मागणी सक्षणा सलगर यांनी केली. तेर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सक्षणा सलगर यांचा पराभव अर्चना पाटील यांनी केला. मागेही म्हणलं होतं, जेव्हा निवडणुका सुरू होत्या तेव्हा मी सांगितलं होतं की जिल्ह्याचे खासदार, जिल्ह्यातले आमदार, शिवसेना उभाटा गटाचे ओमराजे निंबाळकर हे गावकीपेक्षा भावकीवर लक्ष आहे. तर मी परत सांगते महाराष्ट्राला आणि जिल्ह्याला, त्यांनी त्यांच्या भाऊजाईला निवडून आणण्याचा प्लॅन सक्सेसफुल केलेला आहे आणि ओमराजेंनी इनडायरेक्टली अर्चनाताई निवडून येतील यासाठी जे प्लॅनिंग आखलं होतं ते त्यांचं सक्सेसफुल झालंय. धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये बहिणीचा तर पंचायत समिती गणामधून भावाचा विजय झाला. मंगरुळ जिल्हा परिषद गटामधून सीमा माळजे रोजकरी यांचा विजय झाला. तर आरळी पंचायत समिती गणामधून कृष्णा रोजकरी यांनी बाजी मारली आहे. तर या विजयामुळे धाराशिव जिल्हा परिषद आणि तुळजापूर पंचायत समितीमध्ये समाजवादी पक्षाची एंट्री झालेली आहे. जनतेने मला भरघोस मतांनी निवडून दिलेलं आहे आणि माझ्या भावालाही, कारण माझ्या वडिलांनी 25 वर्ष ह्या तालुक्यात खूप कष्ट केले. लोकांचे कुठलेही काम कधीच नळू दिलेलं नाही. त्या कष्टाचं फळ म्हणून लोकांनी आज आम्हाला आशीर्वाद रूपे आम्हाला मतदान करून निवडून दिलेलं आहे. म्हणजे महिलांसाठी सक्षम आहे की त्यांची कामं करण्यासाठी मी खूप सक्षम आहे आणि स्वतः मी माझ्या पदाचा वापर मी स्वतः मैदानात जाऊन करणार आहे सगळ्या गोष्टी. धाराशिव जिल्ह्याच्या कौठा जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवलाय. धाराशिव जिल्ह्यातील हा ऐतिहासिक विजय मानला जात असून महेश देशमुख हे तब्बल 5570 मतांनी विजयी झालेत. जिल्हा परिषद निवडणुकीतील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय असल्याची चर्चा आहे.
लातूरमध्ये भाजपचे माजी खासदार सुधाकर शृंगारे यांच्या मुलीचा पराभव झाला. रोहिणा जिल्हा परिषद गटातून सुप्रिया शृंगारे पायाळ यांचा पराभव झालेला असून राष्ट्रवादीच्या उषा कांबळे या विजयी झाल्या. लातूरच्या कामखेडा जिल्हा परिषद गटातून काँग्रेसच्या आशाताई भिसे यांनी विजय मिळवला. त्यांनी भाजपच्या उमेदवार सरिता भिसे यांचा पराभव केलेला आहे. तर या निकालामुळे माजी आमदार त्र्यंबक भिसे यांना मोठा धक्का बसलाय. विशेष म्हणजे सरिता भिसे या त्र्यंबक भिसे यांच्या भावजय असून त्यांचा पराभव झालेला आहे. तर लातूर ग्रामीणचे माजी आमदार त्र्यंबक भिसे यांनी काहीच दिवसांपूर्वीच काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेला होता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी 12वीची मुख्य परीक्षा आजपासून राज्यभर सुरू होणार आहे. यंदा 15,32,487 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, जी 3,387 परीक्षा केंद्रांवरती पार पडणार आहे. तर विज्ञान शाखेमध्ये 7,99,773, कला शाखेमध्ये 3,80,692 आणि वाणिज्य शाखेमध्ये 3,20,052 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. किमान कौशल्य आणि ITI या टेक्निकल सायन्सच्या विद्यार्थ्यांना देखील परीक्षेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. तर परीक्षा ही सकाळी 11 वाजता सुरू होईल. आजपासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 127 केंद्रांवरती 35,352 विद्यार्थी या परीक्षेला सामोरं जात आहेत. तर या पार्श्वभूमीवरती परीक्षा केंद्रावरील प्रत्येक रूममध्ये CCTV कॅमेरे हे लावण्यात आलेत. कोणत्याही परीक्षा केंद्रावरती सामूहिक कॉपी आढळल्यास संपूर्ण केंद्रावरती कॉपी कारवाई करण्यात येणार असून संबंधित शाळेची मान्यता देखील रद्द करण्याचा इशारा हा जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिलाय. कॉपीमुक्त वातावरण ही परीक्षा होण्यासाठी शिक्षण विभागाकडून 6 प्रभारी पथकं देखील तैनात असणार आहेत. राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीनं राबवली जाणार आहे. जवळपास 70,000हून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्यानं केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे 20,000 पदं आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील पदांचा समावेश असणार आहे. तर भरती प्रक्रिया राबवताना आवश्यक कौशल्य, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामांच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह इथं सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भामध्ये बैठक झाली. या बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह प्रशासनातील सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, त्याबरोबरच सचिव हे उपस्थित होते. नाशिकमध्ये हिंदू किन्नरांचं बळजबरीनं धर्मांतर केलं जात असल्याचा आरोप हिंदू किन्नर स्वाभिमान सभेनं केलाय. नाशिकमध्ये किन्नर जिहाद सुरू असल्याचा गंभीर दावा या संघटनेनं केलाय. मात्र हे सर्व आरोप नाशिक किन्नर समाजानं फेटाळून लावलेले असून धर्मांतराचा कोणताही प्रकार होत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. स्वतःच्या स्वार्थासाठी किन्नर समाजामध्ये फूट पाडण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा नाशिक किन्नर समाजानं केलाय. तर या प्रकरणामुळे नाशिकमध्ये किन्नर समाजातील अंतर्गत वाद हा उघड झालाय. ये सब आरोप मैं सलमा गुरु नायक गद्दीपति नासिक की हूँ और नासिक के अंदर मुझे 50 साल हो गए. 50 साल में आज तक किसी का धर्म परिवर्तन अगर मैंने करी होंगी कोई भी किन्नर का और तुम्हारे पास लिखा होगा, पुरावा होगा कुछ भी, तो मेरे पे सख्त से सख्त कार्रवाई करना. आज तक ये जो किन्नरों ने आज तक तो मेरे ऊपर कुछ बोले नहीं. जो किन्नर मेरे पास है वो एक भी मुसलमान समाज के नहीं है. जळगावच्या धरणगावात बेकायदा वास्तव्यास असणाऱ्या इराणी महिलेसह तिच्या 3 वर्षांच्या चिमुकल्याची इराण देशामध्ये रवानगी करण्यात आली. महिलेला आश्रय दिल्याप्रकरणी 3 आरोपी अटकेत आहेत. तर स्थानिक गुन्हे शाखेचं पथक महिलेला दिल्लीमध्ये घेऊन गेलं आणि तिथून विमानानं तिला इराणमध्ये रवाना करण्यात आलं. अनेक वर्ष भारतामध्ये राहिल्यानंतर भारत देश सोडताना इराणी महिलेचे डोळे हे पाणावलेले होते. जे इराण महिला हे कड धरणगावमध्ये सापडण्यात आलं होतं, त्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे आणि ते कायदेशीर बाब चालू आहे. बट ही जे महिला आहे म्हणजे त्याचं विजा संपले होते, मग हे इथं अनाधिकृत ओव्हरस्टे होते. मग त्याच्या अनुषंगाने आम्ही इराण एम्बसीला आमच्याकडनं संपर्क झालेला आहे. मग इराण एम्बसीला संपर्क झाल्यानंतर तिचं विजा संपली होती आणि पासपोर्ट देखील मागच्या महिन्यात संपले होते. दिल्ली एअरपोर्टमधून त्यांना इराणला पाठवण्यात आलेलं आहे. इकडनं आमचा स्टाफ तिला घेऊन गेलं आणि एअरपोर्टमध्ये सोडलं आणि तिथं रवाना झालेलं आहे 7 फेब्रुवारी रोजी.
नवी मुंबईच्या वाशीमध्ये राहणाऱ्या प्रचिती भुवड या 21 वर्षीय तरुणीवरती बोगस डॉक्टरनं चुकीचे उपचार केल्यामुळे तिचा मृत्यू झालाय. प्रचिती भुवड हिला मासिक पाळीचा त्रास होत असल्यामुळे घरी उपचार करण्यासाठी संदेश यशवंत पाष्टे याला बोलवण्यात आलं होतं. डॉक्टर असल्याचं भासवत संदेश पाष्टे याने प्रचिती भुवड या तरुणीला 2 चुकीचे इंजेक्शन्स दिले आणि यामुळे तिची प्रकृती खालावली. यानंतर तिला वाशीतील खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलेलं असता तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कुमारी प्रचिती भिकुराम भुवड वय वर्ष 21 ही PCOD म्हणजे ते स्त्रीच्या पाळीच्या संदर्भातला अनियमित पाळीच्या संदर्भातला आजार. तर या आजारावर उपचार करण्याकरता घरी येऊन स्वतःजवळ त्यांनी एमिसेट इंजेक्शन आणि डायनापर इंजेक्शन हे वेन फ्लोद्वारे त्यांना दिले होते आणि त्यामुळे कुमारी प्रचिती भुवड ही इन्फेक्शन होऊन ती मृत्यूस कारणीभूत झाली होती. म्हणून त्या आरोपी विरुद्ध संदेश यशवंत पाष्टे याच्या विरुद्ध आपण वाशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. क्रिकेटप्रेमींसाठी आता एक आनंदाची बातमी. T20 विश्वचषकातला भारत-पाकिस्तानमधला 15 फेब्रुवारीचा सामना अखेरीस होणार आहे. ICC आणि पाकिस्तान क्रिकेट पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार कोलंबोमध्ये येत्या रविवारी भारत-पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धींमध्ये सामना रंगणार आहे. तर भारताविरुद्ध आडमुठी भूमिका घेणारा पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ICCच्या कडक इशाऱ्यानंतर नरमला आणि त्यांनी भारताविरुद्ध न खेळण्याच्या निर्णयावरून U-टर्न घेतला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.